ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्येषि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः। अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करुणी घाली निष्टंक बुद्धी निश्चयेशी। श्रीमद भगवद्गीता अध्याय 12व्या अध्यायातील 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे। भगवंत भक्तियोगाचं महात्म्य प्रतिपादन करत असताना ती भक्ती करत असताना नेमकं काय करावं आणि काय केल्यानंतर काय फल प्राप्त होतं असे अनेक विचार प्रकट करत असताना या श्लोकातून एक विचार भगवंतांनी प्रकट केलेला आहे की माझ्या ठिकाणी मन स्थिर कर, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर। असं जर करशील आणि उद्या आयुष्य संपलं, देह पडला, तर मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर असल्यामुळे तुला अधोगतीला जावं लागणार नाही, माझ्या स्वरूपाला सुप्राप्त होशील। कारण मन आणि बुद्धी कुठं स्थिर राहते याच्यावरती पुढची गती अवलंबून आहे। आणि ती पुढची गती चांगली प्राप्त व्हावी वा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणीच तुला प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता मन आणि बुद्धी स्थिर केली पाहिजे। अशी केली तर तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील उद्या देह पडल्यानंतरही। म्हणजे भगवंताची भक्ती करत असताना त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी जर स्थिर केली तर तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो देहपातानंतर, असं त्या भक्तीचं एक फल या श्लोकातून भगवंत प्रकट करतायत। आता त्या मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं, स्थिर केलं पाहिजे असं भगवंत स्वतः सांगतायत। पण फार कठीण काम आहे बरं का। कारण त्या मनाची ओढ स्वाभाविक देवाकडे नाही, त्याची विषयाकडे आहे। आणि ज्या विषयाकडे धावणाऱ्या मनाला देवाकडे न्यायचं म्हणजे फार कष्टाचं काम आहे बरं का, फार कष्टाचं काम। अर्जुनाने हाच प्रश्न मागे भगवंताच्या समोर केलेला आहे। देवा फार मन चंचल आहे, चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम। देवा ते इतकं मन चंचल आहे, इतकं ते मन चंचल आहे आणि त्या मनाला तू स्थिर कर म्हणून सांगतो देवा, हे शक्य आहे का? असे अर्जुनाने प्रश्न केला, किंबहुना तक्रार केलेली आहे। त्या मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे का? भक्ती करणे या शब्दाचा नेमका अर्थ काय? आपण आतापर्यंत विचार करत आलेलो आहोत। भक्तीमध्ये समर्पण सांगितलेलं आहे आणि त्या समर्पणातलाच भाग आहे मन समर्पण करायचं आहे एक। पण ते मन समर्पण करण्याकरता ते मन देवाकडे नेण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला पाहिजे। एकाएकी ते मन देवाला समर्पण करता येत नाही।
किंवा भक्ती करण्याकरता जी जी क्रिया केली जाते ती देहाने न करता मनापासून केली पाहिजे. किंबहुना मनाला धरून केली पाहिजे. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, देवाची पूजा करायची आहे ना, मग ती पूजा करण्याकरता काय केलं पाहिजे? करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम नाही येते. देवाची जी पूजा करायची आहे, देवाची जी भक्ती करायची ती मनाने करायची आहे बरं का, देहाने करायची नाही आहे. म्हणजे हळूहळू त्या मनाला देवाकडे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गेल्या गेल्या मन लगेच देवाच्या ठिकाणी स्थिर होईल एवढं ते सोपं नाही आहे, त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे भक्ती ही साधना आहे आणि भक्ती साधना करत असताना ती कशा पद्धतीने केली पाहिजे? हळूहळू ढाळे ढाळे केवूतेने एके वेळी निश्चित ठाके बरं का. घाई करून चालणार नाही, त्याला तितका वेळ द्यावा लागेल. जसं तुकोबारांनी त्या गोपाळांना सांगितलं, हे बघा, तुम्हाला जर ब्रह्मरसाचं भोजन हवं असं वाटत असेल तर ती साधना तुम्हाला करावी लागेल. कशी करावी लागेल? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तो बरी. म्हणजे माझ्याकडे यायचं असेल, ते तुम्हाला जर ब्रह्मरसाचं भोजन हवं असं वाटत असेल तर त्याकरता ती साधना तुम्हाला करावी लागेल. कशी? हळूहळू करावी लागेल, घाई करून चालणार नाही आहे. तसं त्या मनाला देवाच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. इतकं सोपं आहे का? नाही आहे. तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केले. तुकोबाराय म्हणतात, मी त्या मनाला देवाकडे नेण्याचा प्रयत्न केला. मग त्या मनाला देवाकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्या मनाला त्याला थोडंसं कुरवाळावं लागतं बरं का. बा म्हणा सांगावं लागतं, त्याला कुरवाळून सांगावं लागतं. ज्ञानोबारांनी जसं वर्णन केले, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. हे बा म्हणा, बघ तू त्या भगवंताचं नाम धारण कर, आणि तू जर ते म्हणा भगवंताचं नाम जर धारण करशील तर तुझ्यावरती तो हरी कृपा करेल बरं का. हरीशी करुणा येईल तुझी. तुझ्यावरती हरीची करुणा व्हावी असं वाटतं का? म्हणा, वाटत असेल तर त्याचं नाम घे बरं का, असं ज्ञानोबाराय मनाला सांगतात. म्हणजे कसं सांगतात? गोडीनं सांगतात बरं का. बळजबरी करणं वेगळं आणि गोडीनं सांगणं वेगळं बरं का. लहान मूल आहे, त्या लहान मुलाला जर शाळेमध्ये पाठवायचं असेल तर बळजबरीनं पाठवावं का गोडीनं पाठवावं? गोडीनं पाठवावं लागतं बरं का. बळजबरीनं जर पाठवायला लागलं तर ते फार आरडाओरडा करतं बरं का. जायला तयार होत नाही. मग त्याला गोडी लावावी लागते. बघ तू शाळेला जाशील ना, मग शाळेला जाईल तर तुला जाता जाता चॉकलेट देतो बरं का, हे बरोबर घेऊन जा. तुला खाऊ देतो, ती घेऊन जा. म्हणजे त्या लहान मुलाला तिकडं प्रवृत्त करण्याकरता गोडीनं प्रवृत्त करावं लागतं. त्याच न्यायाने त्या देवाकडे मनाला नेण्याकरता, त्या देवाच्या ठिकाणी स्थिर करण्याकरता त्या मनाला हळूहळू न्यावं लागेल का. त्याची ओढ आहे विषयाकडे, आणि विषयामध्ये गुंतलेलं मन त्याला बाहेर काढणं अति कष्टकर आहे बरं का, अति कष्टकर आहे. पण ते कष्ट आपल्याला करावे लागेल. साधना म्हटले की कष्ट आले बरं का. साधना म्हटले की कष्ट आले. मग कष्ट जरी असले तरी ते कष्ट करून हळूहळू त्या मनाला त्याच्यातून काढलं पाहिजे. कसं काढलं पाहिजे? त्याला परिसंख्या विधी म्हणतात बरं का. परिसंख्या विधीने हळूहळू त्याला देवाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा एक महात्मा
वनामध्ये फिरत असता काही त्याला पारधी भिल्ल लोक भेटले बरं का. भेटल्यानंतर त्या महात्म्याने त्या लोकांना विचारलं, तुम्ही रोज काय करता? काही नाही म्हणले, आम्ही या वनामध्ये पशु पक्षी यांना मारतो आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करतो. ठीक आहे, तुम्ही काय देवदेव काय करता का? देवाचं नामस्मरण काय करता का? म्हणजे आम्हाला त्यातलं काही माहितीच नाही, आम्हाला संस्कारच नाही आणि सांगणारे आतापर्यंत कोणी आम्हाला भेटलेलं नाही. मग असं करा, तुम्ही जे उदरनिर्वाह करताना तो करत जा, पण काही तुम्ही साधना करा, देवाचं नामस्मरण करा, भक्ती करा, केली पाहिजे. मग ती कशी केली पाहिजे? ते म्हणजे तुम्ही रोज काय खाता? काही नाही, आम्ही पशु पक्ष्यांना मारून आणि काही अन्न, हे 2 पदार्थ आम्ही एकत्र करून खातो. मग असं करा, काही 15 दिवसातून एक उपवास करत जा म्हणा. आणि त्या 15 दिवसातून येणारा उपवास आहे, त्या उपवासाला शास्त्रामध्ये एकादशी म्हणतात बरं का. तुम्ही रोज खात जा, पण एकादशीला तरी काही खाऊ नका बरं का. आता त्या महात्म्याने विचार केला, ही सतत खाणारी माणसं, यांच्यावरती संस्कार नाही आणि एकादशीला काही खाऊ नका म्हटलं तर अवघड आहे, हे राहणार नाहीत तशी. त्यांनी सांगितलं, असं बघा, तुम्हाला एक मी पद्धत सांगतो. एकादशी आली ना, एकादशीच्या दिवशी काय करायचं? तुम्ही भाकरी खाता, हो भाकरी खायची, पण भाकरी खात असताना त्या भाकरीला मध्ये छिद्र पाडायचे. भाकरीला मध्ये छिद्र पाडायचं आणि खायचं. कधी? फक्त एकादशी दिवशीच बरं का, एरवी नाही. मग एकादशीच्या दिवशी त्या भाकरीला छिद्र पाडायचं आणि भाकरी खायची. आज समजायचं आज एकादशी आहे ना, भाकरीला छिद्र पाडून एकादशी करायची, भाकरी खायची, एवढं त्यांना सांगितलं. त्यांनी ती सुरुवात केली बरं का. एकादशी आली की त्यांनी काय करायचं? भाकरीला छिद्र पाडायचं आणि भाकरी खायची. एकादशी आली की भाकरीला छिद्र पाडायचं आणि एकादशी करायची. असं करता करता 6 महिने गेले. 6 महिने गेल्यानंतर त्यांनी सांगितले, बघा आता थोडासा बदल करायचा. एकादशी भाकरीला छिद्र न पाडता अर्धी भाकर खायची म्हणून. एकादशीला अर्धी भाकर खायची. ठीक आहे, त्यांनी सुरुवात केली. एकादशी आली की अर्धीच भाकर खायची बघ. असं करता करता 6 महिने गेले. 6 महिने गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, पुन्हा बघा आता एकादशी आली ना, अर्धी नाही भाकर खायची, कोरभरच खायची. एक कोर खायची बरं, एकच कोर, हरकत नाही म्हणजे तुम्ही सांगाल तसं. मग ती एकादशी आली की कोर भाकर खायची, एक कोर. असं खाता खाता 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर सांगितले, बघा आता एकादशीला कोरवरी भाकर खायची नाही बरं का, एक कोरी भाकर खायची नाही. मग काय करायचं? फक्त पाणी प्यायचं. त्या दिवशी फक्त पाणी प्यायचं, हरकत नाही. 6 महिने त्यांनी ठरवलं, एकादशी आली की आज काय खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं बरं का. पुन्हा 6 महिन्यांनी सांगितलं, आता एकादशी आली ना, पाणी सुद्धा प्यायचं नाही बरं का, निर्जला. प्रत्येक एकादशी आली की पाणी सुद्धा प्यायचं नाही. आणि असं करता करता ते प्रत्येक महिन्याची एकादशी 15 दिवसाची निर्जला करू लागले. आणि त्यांना ते व्रत घडलं आणि त्या व्रतातून त्यांच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय झाला बरं का. आणि पुण्याचा संचय झाला आणि त्यांना वाटालं, आता आपण हे पशु पक्ष्याला मारतो, यांना मारणं हे योग्य नाही, पाप आहे. आपण काहीतरी कंदमुळं भाजीपाला खाऊन जीवन जगलं पाहिजे बरं का. त्या साधनेचा परिणाम त्यांच्या मनावरती झाला. पण त्यांच्या मनावरती परिणाम होण्याकरता पहिल्या दिवशी साधूने सांगितलं का, एकादशी आहे, पाणी अजिबात प्यायचं नाही. त्यांनी केली असती का? नाही. पण त्या साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता त्याला काय सांगितलं? पहिल्यांदा छिद्र पाडा,
नंतर अर्धी खा, नंतर कोरभर खा, नंतर पाणी प्या, नंतर निर्जरा करायला म्हणतात परिसंख्या विधी. या पद्धतीनं जसं परिसंख्या विधीने एखाद्याला साधनेमध्ये प्रवृत्त केलं जातं, याच पद्धतीने मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं. एकाएकी ते जाणार नाही आहे. मग त्या मनाला समजावं लागेल, मनाला समजूत घालावी लागेल. तेव्हा आपण परमार्थाची साधना करत असताना साधना करण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करा. लोकाची समजूत काढण्यामध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा मनाची समजूत घालण्यामध्ये आयुष्य घालवा. आमचं कसं चाललंय, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे ठणठणीत पाषाण. आपण आमच्या मनाला सांगायला पण तयारच नाही, मनावरती संस्कार करायला आपण प्रवृत्तच नाही आहे. आपण त्या मनाला हळूहळू प्रयत्न केला पाहिजे. म्हणून विधी सांगितला आहे मनाला स्थिर करण्याकरता. अरे कमीत कमी जेवताना तरी मौन धारण करा, पूजा करताना तरी मौन धारण करा बरं का. देवाचं ध्यान करताना तरी मौन धारण करा. एरवी काय बोलायचं ते तुम्ही बोला, पण देवाच्या पूजेला बसल्यानंतर आपण बोलायचं नाही बरं का. असं कोणी ठरवायचं? मनाने ठरवायचं, मनाने ठरवायचं. आपण देवाच्या पूजेला बसलोय, मग देवाच्या पूजेला बसल्यानंतर कोणीही येवो किंवा कोणाचाही फोन येवो, उचलायचं नाही. का ठरवलंय? 1 तास पूजापर्यंत कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी बोलायचं. ज्ञानोबांनी हा विचार हरिपाठामध्ये फार सुंदर प्रकट केला आहे. ज्ञानदेव मने सगुण ये ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. त्या भगवंताची साधना करायची आहे ना, त्या मनाला देवाकडे न्यायचं आहे ना, मग त्या मनाच्या ठिकाणी मौन धारण करा. मौन धारण करा म्हणजे प्रपंचाविषयी काहीही न बोलणं म्हणजे मौन. मी काय म्हटलं लक्षात ठेवा बरं का. मौन शब्दाची व्याख्या लोकांनी काय केली, काही न बोलणं म्हणजे मौन. चुकीचं आहे. प्रपंचाविषयी काही न बोलणं म्हणजे मौन, देवाविषयी बोलणं म्हणजे मौनच बरं का. बोलणीची नाही आता देवाविन काही, याला म्हणावं मौन बरं का. आमची मौनाची व्याख्या काय? हे महाराज बोलत नाही पण खुणं खुणवतात ना. म्हणून काही लोकांचं आडनावच आहे मौनी महाराज. काय मौनी महाराज? आमच्याकडे एक बेळगावला होऊन गेले, वैकुंठवासी झाले. त्या बेळगावला येळूरला त्यांनी आश्रम काढला. ते बोलत नव्हते बरं का, अजिबात बोलत नव्हते, फक्त कीर्तन आणि प्रवचन एवढंच. एरवी ते बोलत नव्हते, पण कीर्तनात प्रवचनात बसले की एवढे बोलायचे एवढे बोलायचे एवढे बोलायचे, नको नको ते बोलायचे बरं का. नको नको ते बोलायचं का? एरवी आवरलेलं मन ते प्रवचनामध्ये मोकळं व्हायचं हो. ह्याला मौन म्हणत नाही बरं का, याला मौन म्हणत नाही. प्रपंचाविषयी काही बोलायचं नाही, देवाविषयीच बोलायचं. आणि देवाविषयी बोलण्याकरता त्या मनाला त्याच्यामध्ये प्रवृत्त करायचं आहे. ही साधना आहे बरं का. त्या मनाला देवाकडे स्थिर करण्याकरता या पद्धतीनं आपल्याला हे करावं लागेल. हळू बरं का, एकाएकी होणार नाही. आज आपण ठरवलं देवाची पूजा करताना 1 तास मनाला कुठला विषय येऊ द्यायचा नाही. पहिल्या दिवशी घडणार नाही. पहिल्या दिवशी 10 मिनिटं मिळलं हो. तुम्ही पहिल्या दिवशी ठरवलं नाही, आज मी ठरवलंय 1 तास पूजा करताना कोणाशी बोलायचं नाही, कोणाकडे बघायचं नाही, काय ऐकायचं नाही, तर पहिल्या दिवशी घडणार नाही बरं का. पहिल्या दिवशी 5 मिनिटं राहील, 1 आठवडा पर 5 मिनिटं राहील हो. दुसरा आठवडा गेल्यानंतर 10 मिनिटं राहील. असं करता करता कालांतराने 1 तास ते मन देवाच्या पूजेमध्ये राहील बरं का.
इथं भगवान सांगतायत भक्ती करायची आहे ना, माझ्या ठिकाणी मन स्थिर करा, मन मला देऊन टाका, मन देऊन टाका. मग देवाची भक्ती करायची आहे, त्या देवाच्या ठिकाणी मन स्थिर करायचं आहे. एकाएकी सर्वांना हे शक्य नाही आहे, शक्य नाही आहे. मग त्या पद्धतीनं आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी त्या मनाला देवाकडे नेण्याकरता एक अभ्यास केला बरं का. तुकोबारांना वाटलं आपण पंढरपूरला जाऊ, पण पंढरपूरला जावं पण मनाला घेऊन गेलं पाहिजे ना. मग त्या मनाला सांगितलं, म्हणा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. ते म्हटलं, महाराज पंढरपूर सोडून कुठेही न्या मला, मी यायला तयार आहे. पंढरपूर सोडून मला कुठेही तुम्ही न्या, फक्त पंढरपूरला मला तुम्ही घेऊन जाऊ नका. असं कसं नाही म्हणले, पण ते देवाकडे यायला तयार होत नाही हो. देवाकडे यायला तयार होत नाही. माणसं देवळाकडे लवकर येतात का? येत नाही. देवळाकडे येणं काय आणि देवाकडे येणं काय येत नाहीत लवकर. त्यानं सांगितलं त्याला 7 दिवस प्रवचन आहेत, कीर्तन आहेत, ऐकायला या. ते म्हणतात येतो बरोबर, आम्ही 9:30च्या दरम्यान येतो. म्हणजे संपायच्या वेळेला येतो. येतात माणसं, येत नाही असं नाही. का संपायच्या वेळेला काय येतात बरोबर? प्रसाद आला हो, प्रसाद आला. ते म्हणतात महाराज नाही ऐकायला मिळालं तर आम्ही ठरवले कमीत कमी प्रसाद तरी घ्यावा, कमीत कमी प्रसाद तरी घ्या. याचा अर्थ काय, ते मन यायला तयार होत नाही, लक्षात ठेवा. ते म्हणते कुठं तासभर जाऊन तिथं बसतो, ते मन म्हणतंय सगळी कामं वगैरे करू आणि शेवटी आपण तिथं हजेरी लावू. मन म्हणतंय बरं का प्रत्येकाचं. हां, मग त्या मनाला सांगायला हरकत नाही, शेवटी का विना पण तू येतो म्हणतोस ना सर, शेवटी का पुन्हा येतो म्हणतो ना. तसं तुकोबार त्या मनाला सांगतात, म्हणा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं आहे, पण ते मन काय तयार होईना बरं का. मन काय तयार होईना. महाराजांचा अभंग आहे, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो पाहेन सावा, करीन सांगशी ते काम. तुकोबार म्हणतात, मना तू जे सांगशील ना ते मी ऐकायला तयार आहे, तुझं काम मी करीन, पण माझ्याबरोबर तू चल पंढरपूरला. पण ते मन म्हटलं, देवा महाराज मी पंढरपूरला येणार नाही, मी येणार नाही. तुकोबार म्हणतात, करीन सांगशी ते काम, तू जे सांगशील ना ते मी ऐकायला तयार आहे, तुझं काम करायला तयार आहे, फक्त माझ्याबरोबर पंढरपूरला चल. तरी ती मन तयार होईना. तुकोबारांनी विचारलं, काय तुझी अडचण काय मला सांग, तू याला का तयार नाहीस? नाही म्हणजे मला देवाकडे यायचं नाही आहे. म्हणजे काय यायचं नाही, कारण तरी काय सांग, तुझी अडचण काय? माझी अडचण म्हणजे महाराज एवढीच आहे, मला वाटतं तुम्ही माझ्यासारखं वागावं, मी सांगतो ते तुम्ही ऐकावं, एवढीच तुझी अडचण आहे ना. हरकत नाही म्हणजे मी ऐकतो, पण थोडी आपण तडजोड करू. म्हणजे तडजोड काय, तडजोड करू. पंढरपूरला जाताना माझं तू ऐकायचं आणि पंढरपूरहून परत येताना मी तुझं ऐकायचं. काय तडजोड केली. मनाला वाटलं हरकत नाही, एकतर्फी का विना पण तडजोड झाल्या. तुकाराम महाराज म्हणतात की मी ऐकतो तुझं, याच्यापेक्षा आपलं काय मोठेपण असावं. मनाला ते फार मोठं वाटलं बरं का. हरकत नाही म्हणजे कसं करायचं काय नाही, म्हणजे पंढरपूरला जाताना माझं तू ऐकायचं आणि पंढरपूरहून परत येताना मी तुझं ऐकणार. मन तयार झालं बरं का. आपण सुद्धा एखाद्याला म्हटलं पंढरपूरला येता का, म्हणतो नाही. अहो चला, तुमची सासरवाडी सोलापूर आहे. हां
मग सासूरवाडीत जायचं असेल तर पंढरपूरला येतो. सासूरवाडी जायचं असेल तर का पंढरपूर सोलापूर जवळ आहे ना. मग तो काय म्हणतो, जाऊया पहिला पंढरपूरला जायचं आणि येताना मुक्कामाला सासूरवाडीत यायचं. जाताना नाही बरं का, जाताना सरळ पंढरपूरला जायचं आणि येताना सासूरवाडीत मुक्काम करायचा. त्याला वाटलं या निमित्ताने सासूरवाडीत जाता येताना आणि येतो त्याला पंढरपूर. ही जी माणसं म्हणतात हीच अवस्था म्हणायची आहे बरं का. आणि या पद्धतीने तुकोबराय त्या मनाला घेऊन चालले. आता पंढरपूरला जायचं आहे, मना पंढरपूरला जायचं आहे, रिकामं जायचं नाही आहे. मग त्याचं नाव घेत जायचं. कोणाचं? ज्याच्या भेटीला जायचं आहे ना, ज्याच्या दर्शनाला जायचं ना, त्याचं नाव घेत जायचं. उगं ज्याच्या कुळपत्या त्याच्या उचापत्या करत जायचं नाही. आम्ही पंढरपूरला कसं जातो, मस्त रस्त्यानं चालायला लागली ना, दिंडीत चालणारी माणसं बघा, मागं एक कळप असतो, मध्ये एक कळप असतो आणि पुढे एक कळप असतो. झेंडेवाल्याचा वेगळाच, मध्ये भजन करणारी, मागची रिकामीच, मधलीच भजन करतात, पुढची आणि मागची काहीतरी प्रपंचाची गप्पा मारत चालतात. आणि ज्या मनाला देवाकडे न्यायचं आहे, त्या मनाला देवाकडे नेण्याकरता त्या मनाला देवाचं नाव घ्यायला लावलं पाहिजे ना. तो तुकोबरांनी सांगितलं मनाला, हे बघ त्या पंढरपूरला जायचं आहे ना, मग जात असताना त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं नाव घेत जायचं बरं का. घेत जायचं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे विठोबाचं नाम अतिशय गोड आहे, घे बरं का. आणि असं त्या मनाला समजूत घालून सांगून तुकोबराय निघाले बरं का. निघाले त्या भगवंताचं नाम घेत 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 निघाले. 1 मुक्काम 2 मुक्काम 3 मुक्काम करत 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 भगवंताचं नाम घेत घेत पंढरपूरच्या जवळपास आले. सांगितलं म्हणा आपण आता पंढरपूरच्या जवळ आलोय. आता आपल्याला पंढरपुरात गेल्यानंतर तुला विधी सांगतो बरं का. काय करायचं, पंढरपुरामध्ये गेले की गेल्या 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 पहिल्यांदा हॉटेलमध्ये जायचं नाही बरं का. पहिलं चंद्रभागेत जायचं. माणसं स्टँडवरती उतरली की पहिल्यांदा काय म्हणतात, चहा घेऊया आणि मग जाऊया तिकडे म्हणतात. पण तुकोबरांनी पंढरपूरला गेल्यानंतर पहिल्यांदा त्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचं का. आपण गावाकडून आलोय, प्रपंचातून आलोय, येताना प्रपंचाचे संस्कार घेऊन आलोय, ते कुठंतरी त्या चंद्रभागेत सोडले पाहिजेत. चंद्रभागे करिता एक स्नान, त्याचे दोष पळती रामोरा. शुचिरभूत झालं पाहिजे ना. काही संस्कार घेऊन आपण आलोय, शुद्ध झालं पाहिजे. मग पहिल्यांदा पंढरपूरला गेल्यानंतर शुद्ध होण्याकरता पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करावं. चंद्रभागेचं स्नान करावं. मन म्हटलं हरकत नाही, आता ठरलंयच आपलं ऐकायचं ना. जे जे तुकाराम महाराज सांगतील ते तर ऐकायचं ठरवले मनाने हो का. त्याला माहिती होतं येताना महाराज माझं ऐकणार आहे, माझं ऐकणार आहे. मग त्यांनी ठरवलं काही सांगा, मी आता ठरवले तुमचं ऐकायचं. चंद्रभागेमध्ये चंद्रभागे स्नान करू. मग चंद्रभागेमध्ये स्नान करायचं. चंद्रभागेमध्ये स्नान करताना म्हणा कसं करायचं, त्यात पूर्ण बुडी मारायची बरं का. काय बुडी मारायची. काही माणसं चंद्रभागेमध्ये स्नान करताना खांद्यापर्यंतच बुडतात. डोक्यासहित बुडी मारली पाहिजे का. डोक्यासहित का बुडी मारली पाहिजे. बुडी मारली की जे वर असतं ते वरच्यावर जात आहे बरं का. सगळी दोष निघून जातात. पूर्ण स्नान केलं पाहिजे. शुचिरभूत होण्याकरता विधी सांगितला. त्याला काय म्हणतात, न्हाणं. न्हाणं कशाला म्हणतात, डोक्यावरून पाणी घेणं याला म्हणतात न्हाणं म्हणतात. तसं चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर कोणत्याही तीर्थात गेल्यानंतर माणसाने पूर्ण बुडी मारावी. आणि पूर्ण बुडी मारावी. फार विजय त्याचा चंद्रभागेच्या स्नानाचा बरं का. जाता जाता सांगतो ओघाने आलाय म्हणून. त्या चंद्रभागेमध्ये स्नान करताना विधी सांगितला बरं का.
की चंद्रभागेमध्ये कधीही चूळ भरायची नाही, चूळ भरायची नाही, खाकरायचं नाही, खाकरून आतलं बाहेर चंद्रभागेत टाकायचं नाही बरं का. ब्रश चंद्रभागेमध्ये करायचा नाही. मग काय करायचं, त्या चंद्रभागेतलं तांब्यावर पाणी घ्यायचं आणि मोकळ्या वाळवंटामध्ये तो विधी करायचा बरं का. ते तीर्थ आहे आणि त्या तीर्थामध्ये ही सगळी घाण टाकायची. दोष आहे, लक्षात ठेवा, दोष आहे. कधी चूळ चंद्रभागेमध्ये भरायची नाही बरं का. त्याच्या पुढे सांगितलं, चंद्रभागेमध्ये स्नान करताना कधी अंगाला साबण लावायचा नाही, कधी साबण लावायचा नाही. तुम्ही फार प्रवास करून आलाय, फार तुम्हाला घाण वाटतं, मी काय करा, चंद्रभागेचं स्नान करा आणि त्या चंद्रभागेमध्ये सरकारने एक योजना केल्या, बाजूला नळ बसवले, त्या नळाखाली बसून साबण सगळ्या अंगाला लेप लावल्यासारखा लावा आणि मग आंघोळ करा, चालतंय. पण त्या तीर्थात स्नान करताना साबण लावू नका, शॅम्पू लावू नका. लोक म्हणतात साबण नसतो ते शॅम्पू लावायला चालतं की नाही, तेही लावायचं नाही. त्याच्या पुढे वर्णन केले, तीर्थामध्ये स्नान करताना अंग चोळून स्नान करू नये, अंग चोळून स्नान करू नये. अंग चोळून कुठं करावं, बाथरूममध्ये एक एकदा दगड घ्या, ते चोळा, काय चोळायचा असेल, एक माणूस ठेवा चोळायला, चालतंय. पण तीर्थामध्ये करायचं नाही बरं का. या पद्धतीने त्या तीर्थाचं महत्त्व सांगितलं बरं का. मग त्या तीर्थामध्ये जात असताना कधी चंद्रभागेमध्ये जाताना पायात चप्पल घालून कधी त्यात प्रवेश करायचा म्हणून पद्धत आहे. त्या तीर्थामध्ये जाताना पहिल्यांदा ज्या चंद्रभागेचं स्नान करायचं, आपलं दर्शन करायचं आणि मग आत प्रवेश करायचा बरं का. गेल्या गेल्या एकदम आत जायचं नाही, जशा म्हशी सोडल्यानंतर त्या चंद्रभागेत एकदम पळत जातात तसं जायचं नाही बरं का. तिथं गेल्या गेल्या अगदी वाकून त्या चंद्रभागेला नतमस्तक व्हायचं, माते मी तुला नमन करतो का, शेवटी माझे पाय तुला लागणार आहे. पहिल्यांदा क्षमा मागायची, क्षमा मागून तिच्यामध्ये प्रवेश करायचा बरं का. कारण तिला आत गेल्याशिवाय आपल्याला स्नान करता येत नाही, म्हणजे आपल्या पायाचा स्पर्श होणार का नाही. म्हणून पद्धत आहे आणि या पद्धतीने स्नान करावं. तुकोबराईने त्या मनाला सांगितलं, आपलं स्नान झालं बरं का. आता मग स्नान झाल्यानंतर काय करायचं, नगर प्रदक्षिणा करायची. हरकत नाही, ठरलं आपलं, तुम्ही सांगाल तसं. मग ती कशी करायची नगर प्रदक्षिणा, त्या चंद्रभागेतून सुरुवात करायची. ती केल्यानंतर इकडं चंद्रभागा घाटावरती यायचं, वरती बरं का. जिथं दर्शन बारी लागते ना त्या कोपऱ्यावरती तो घाट लागतो, तो चंद्रभागा घाट. त्या चंद्रभागे घाटेतून वरती यायचं. तिथून आल्यानंतर त्या कोपऱ्यावरती गेल्यानंतर दत्ताचं मंदिर आहे, त्या दत्त मंदिरापासून वरती यायचं. मनाला सांगताय बरं का, या पद्धतीने प्रदक्षिणा करायची. तिथून पुढं कोपऱ्यावरती गेल्यानंतर, पुढं गेल्यानंतर थोडंसं न कळत त्या गोपाळपूरचा कळ देतो, तिथून त्या कळसाचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढं जायचं म्हणा, आता गोपाळपूर इथून पाहायचं बरं का. त्या मनानं सांगितलं, पुढं तुकोबरायांचं मंदिर आलं, तिथून त्याचं दर्शन घ्यायचं बरं का, पादुकाचं. तिथं पुढे गेल्यानंतर त्या मनाला सांगितलं, पुढं काळा मारुती लागतो, त्या काळा मारुतीचं दर्शन घ्यायचं. त्या पुढे गेल्यानंतर मनाला सांगितलं, पुढे गेल्यानंतर चौपाळा, तिथं गोपाळकृष्णाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतं. तिथून पांडुरंगाचा कळस दिसतो, झळझळीत सोन सळा, कळस दिसतो सोज्वळा, म्हणा बघ. आणि तिथून त्या मनाला सांगितलं पुढं जायचं. पुढं गेल्यानंतर निवृत्तीनाथांचं मंदिर लागतं, त्याचं दर्शन घ्यायचं बरं का. तिथून पुढे गेल्यानंतर ज्ञानोबारांचं मंदिर लागतं, त्याचं दर्शन घ्यायचं. मनाला सांगतायत बरं का, तुकोबर आहे, तुम्हाला मी सांगत नाही. तुकोबर आहे, त्या मनाला देवाकडे स्थिर करण्याकरता कशा पद्धतीनं न्यावं ही प्रक्रिया तुकोबरांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारली, लक्षात ठेवा. आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने त्या मनाला घेऊन देवाकडे जायचं आहे ना. मग तिथून त्या ज्ञानोबारांच्या मंदिराचं दर्शनानंतर पुढे गेल्यानंतर नाथ महाराजांचं मंदिर आहे कोपऱ्यावर, त्याच
म्हणा इथं नाथमानाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घ्यायचं बरं का. तिथून गेल्यानंतर म्हणा पुढं तांबडा मारुती आहे, त्या तांबड्या मारुतीचं दर्शन घ्यायचं. तिथून पुढे गेल्यानंतर सांगितलं पुढं उद्धव मंदिर आहे, त्या उद्धव मंदिरात जाऊन तिथं दर्शन घ्यायचं बाहेरून. म्हणा तिथं पुढे गेल्यानंतर खाली जायचं, आता खाली उतरायचं उद्धव घाटावरून बरं का. त्या उद्धव घाटावरती गेल्यानंतर चंद्रभागेकडे पाहायचं आणि काय म्हणायचं, चंद्रभागा डोळा देखलिया. हां, असं डोळे भरून त्या चंद्रभागेला पाहायचं बरं का. मनाला सांगताय त्याप्रमाणे त्या चंद्रभागेत पुन्हा उतरायचं आणि तिथं खाली गेल्यानंतर पुन्हा पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. हां, चंद्रभागेमध्ये जायचं, हातपाय धुवायचे, हां, आणि त्या पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. भला भला पुंडलिका मानला श्री जनलोका. हां, आणि त्या पुंडलिकाला पाहिल्यानंतर मग जिथं आपण स्नान केलं तिथं जायचं. तिथं गेले की प्रदक्षिणा पूर्ण झाली. मग तिथून आता महाद्वारातून वर यायचं. आता म्हणजे आपल्याला नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं बरं का. म्हणा हां, महाराज ठरलंय, तुम्ही सांगाल ते ऐकायचं. मी आता तक्रार करणार, हां, भूक लागली तरी तक्रार करणार नाही, पाय दुखायला लागली तरी तक्रार करणार नाही. काय मनाला चालावंच लागत नाही ना. मुक्ताबाईचं आलं नाही, मुक्ताबाईचं दर्शन आलं नाही. प्रदक्षिणाचा हा मार्ग असा आहे. हां, मंदिरवरती राहतं. मग ज्यावेळी त्या चंद्रभागेमध्ये काटाबरोबर पाणी येतं त्यावेळी मात्र त्या तांबड्या मारुतीपासून उद्धव मंदिरापासून मुक्ताबाईकडे यायचं. हां, आणि मुक्ताबाईपासून महाद्वारा चौकात यायचं. पण ही पद्धत आहे खरी प्रदक्षिणेची का. हां, त्या नगर प्रदक्षिणा म्हणजे तिथं नगर संपलं त्याच्या बाहेरून प्रदक्षिणा झाली पाहिजे ना. बरं का. हां, चंद्रभागेच्या त्या तटावरती पंढरपूर संपलं, खालून ती प्रदक्षिणा गेली पाहिजे. ही प्रदक्षिणेची खरी पद्धत आहे. पण एरवी तुम्हाला जर वेळ कमी असेल तर वरून प्रदक्षिणा केली तर चालते, शॉर्टकट. हां, ज्याला गुडघे दुखतात, एवढं चालणं होत नाही, मग त्यांनी काय करायचं, त्या उद्धव घाटातून खाली उतरून चंद्रभागेत जायचं नाही. मुक्ताबाई मंदिरापासून त्या मुक्ताबाईचं दर्शन घेऊन पुढं निघायचं महाद्वारा चौकात आणि तिथून पुंडलिकाचं दर्शन कसाचं घ्यायचं. अशी पद्धत त्यात दिली बरं का. या पद्धतीने त्या मनाला सांगितलं आता नामदेव पायरीला जायचं आहे, त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं, चोखोबाऱ्यांचं दर्शन घ्यायचं. हां, आणि जाता जाता सांगितलं आता या पद्धतीनं आत जायचं. आत गेल्यानंतर पुढं जाताना गणपती आहे, गणपतीचं दर्शन घ्यायचं. हां, आणि पुढं मना लक्षात ठेव, त्या देवाच्या दर्शनाला जाण्याच्या आधी तिथं गरुड उभा आहे, गरुड पार आहे. त्या गरुडाला आलिंगन द्यायचं बरं का. हरकत नाही, या पद्धतीने ते मन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे बरं का. हां, त्याला ओढ लागलेली आहे. आता एकदा आपल्याला पंढरपूरला घेऊन चाललेत ना, हां, आपल्याला देवाकडे जायचं आहे ना, ठीक आहे. आणि या पद्धतीने गरुडाच्या जवळ गेला तर सांगितलं आता रावळामध्ये आपल्याला जायचं आहे. म्हणा आता आपण त्या जवळ जाणार आहे. तिथे गेल्यानंतर ते पोलीस लोक आपल्याला ढकलतात बरं का. तो पोलिसांच्याकडे बघायचं नाही, कोण ओढतंय यांच्याकडे बघायचं नाही, कोण तिथं आले त्यांच्या तोंडाकडे बघायचं नाही. का एवढ्या कष्टाने ज्याच्याजवळ आलोय त्याच्या तोंडाकडे बघायचं, त्या भगवंताकडे पाहायचं. सांगितलं म्हणा आता बघ, तो मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी तो हां सावळा. आता बघ त्याला, बघ म्हटल्याबरोबर त्या मनाने पाहिल्या मनाची अवस्था निर्माण झाली. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया. ते गावाकडे यायचं विसरलंच बरं का. किती त्याला सांगावं लागलं, विचार करावं का. हां, लगेच गेल्या आता कोटे धावे मन, असं लगेच मन तिथं चढतंय होय. हां हां, आम्ही जाताना शिदोऱ्या बांधून घेतोय, स्टँडवरती उतरल्या हां, चहाचा बुरका मारतोय, जातोय, लगेच चप्पल काढतोय, लगेच बारीला पावतोय, धावत जातोय त्या पांडुरंगाला पाहतोय. काही मनावर परिणाम होत नाही. म्हणजे जसं गेलो तसंच पुन्हा गावाकडे येतो. लोकांना हो दर्शन झालं पांडुरंगाचं, मग काय तुमच्यात बदल आमच्यात काहीच नाही. जसे गेलो तसेच आलो. का
या पद्धतीनं नेलं तर ते मन तिथं स्थिर होतं. मुलं म्हणतात, महाराज मी 40 वर्ष झालं वारी करतोय, 60 वर्ष झालं वारी करतोय, पण अजून मन देवाजवळ स्थिर झालं नाही ना, कसं होईल हो? या पद्धतीनं ते होत नाही हो. या पद्धतीने न्यावं लागेल. तुकोबारांना माहिती होतं म्हणून तर तुकोबारांनी तडजोड केली ना. करीन सांगशी ते काम, तू जे सांगशील ना ते मी ऐकायला तयार आहे, फक्त माझी अट एवढीच आहे, पंढरपूरला जाताना माझं तू ऐकायचं आणि पंढरपूरहून परत येताना मी तुझं ऐकायचं. मनाच्या लक्षात आलं नाही, पण तुकोबारांच्या लक्षात आलं, एकदा तिथं ते गेलं नाही, ऐकण्याच्या स्थितीमध्ये राहणारच नाही, ऐकण्याच्या स्थितीमध्ये राहणारच नाही. तेच भगवंत तिथं सांगतात, मयेव मन आदत्स्व. माझ्या ठिकाणी या पद्धतीने मन स्थिर करा. बरं का, करता येतं का? करता येतं. अहो देव सांगतात करा म्हणून, उगाच त्या देवाला काय काम नाही होय? हा देव जगाला सांगण्याकरता सांगतोय. देव काय सांगतो, काय करू नका, फक्त ते मन माझ्या ठिकाणी तुम्ही स्थिर करा, दुसरं काय करू नका. भक्ती करायची आहे ना, भक्ती करायची आहे. भक्ती करायची म्हणजे भक्तीचा डोलारा उभा करायचा नाही, बाकीचा पसारा निर्माण करायचा नाही, फक्त त्या मन देवाच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. आणि स्थिर करण्याकरता जी जी क्रिया केली जाते तीच परमार्थाची साधन आहे. बरं का, भजन कशा करताय? त्या मनाला देवाकडे नेण्याकरताच हो. सकाळचा काकडा कशा करताय? त्या मनाला देवाकडे नेण्याकरताच आहे. दुपारचं भजन कशा करताय? देवाला त्या मनाकडे नेण्याकरताच आहे. सकाळचं प्रवचन कशा करताय? त्या मनाला देवाकडे नेण्याकरताच आहे. दुपारचं हरिपाठ कशा करताय? त्या देवाला मनाकडे नेण्याकरताच आहे. दुपारचं प्रवचन कशा करताय? त्या मनाला नेण्याकरताच आहे. संध्याकाळचं कीर्तन कशा करताय? त्या मनाला देवाकडे नेण्याकरताच आहे. रात्रीचं जागर भजन कशा करताय? त्या मनाला देवाकरता नेण्याकरताय. एवढं जरी कळालं तरी मन देवाकडे येईल. आम्हाला हे कळालेलंच नाही. आपण जे जे करणार आहे देवाकडे नेण्याकरताच हो, देवाकडे नेण्याकरताच. म्हणजे जी जी साधना केली जाते ती देवाकडे नेण्याकरताच आहे. त्या मनावरती ती बिंबावं. 1 तासभर इथं मनाला आणलं प्रवचनात, मनाला प्रवचनात आणल्यानंतर मन 1 तासभर प्रपंचाला विसरतं. कधी विसरते की नाही? माझं तरी विसरतं बरं का. आम्हाला प्रवचन कीर्तनाचा आनंद जर कशामध्ये असेल तर 1 तास आम्ही घरादाराला विसरतो. 1 तास घराची आठवण येत नाही, घरातल्या लोकांची आठवण येत नाही, गावची आठवण येत नाही, कुणाच्या मित्राची आठवण येत नाही, सखे सोयऱ्यांची आठवण येत नाही, खाण्यापिण्याची आठवण येत नाही. 1 तास आपण देवाला विसरतो. आमचा तरी अनुभव आहे. तुमचा आहे की नाही तुम्ही तपासून बघा आणि मला सांगा. 2 तास कीर्तन करताना 2 तास आम्ही पूर्ण प्रपंचाला विसरतो. असे दिवसातले तास किती गेले हो? 1 तास काकडा, 1 तास प्रवचन, दुपारी 2 तास प्रवचन, कीर्त भजन, किती झाले? मोजा तास बरं का, 4 तास झाले. नंतर हरिपाठ 1 तास, 5 तास. दुपारी पुन्हा प्रवचन 1 तास, किती तास झाले? 7 तास. पुन्हा 2 तास कीर्तन, किती तास झाले? 8 तास. त्यानंतर पुन्हा जागराचं भजन 2 तास, किती तास झाले? 10 तास. 24 तासातले 10 तास कुठे गेले? भगवंताच्या नामस्मरणात गेले. म्हणजे हळूहळू ते मन प्रपंचातून 24 तासातून 10 तास तरी राहिलं का नाही? हे 7 दिवस केलं पाहिजे का अखंड केलं पाहिजे? हे सातत्याने केलं पाहिजे हो. आमचं 7 दिवस पुरतात हा 8 तास असतो. 7व्या दिवशी काला झाला की लोक म्हणतात आता लवकर आला. पुन्हा माणसं देवळाकडे येत नाहीत. ही साधना सातत्याने केली पाहिजे. त्या मनाला जर देवाच्या ठिकाणी जर स्थिर करायचं असेल तर ती सातत्याने केली पाहिजे. म्हणून मी आपल्याला सांगितलं
आरंभाला 1 तास देवाची पूजा करताना बोलायचं नाही, पण आपल्याला पहिल्या दिवशी जमणार नाही. 5 मिनिटं प्रयत्न करा. काही दिवसांनी 10 मिनिटं प्रयत्न करा. म्हणजे हळूहळू त्या मनाला त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. एक हा प्रकार सांगितला. दुसरा की भगवंताच्या ठिकाणी त्या मनाला स्थिर करायचं आहे. मयेव मनादस्व, मय देव सांगतात माझ्या ठिकाणीच बरं का. मयी शब्द वापरलाय. मयी म्हणजे माझ्या ठिकाणी. माझ्या ठिकाणी ते मन स्थिर केलं पाहिजे, इतर ठिकाणी नाही. ती स्थिर कर, स्थिर करा. मग ती स्थिर करा म्हणजे कसं करा. दुसरा एक विचार मांडला. त्या देवाच्या ठिकाणी मन स्थिर करायचं म्हणजे भगवंताच्या स्वरूपाच्या सगुण साकार स्वरूपाचं चिंतन करायचं. बरं कारण निर्गुणाच्या ठिकाणी स्थिर करायचं का सगुणाच्या ठिकाणी स्थिर करायचं, कोणी शंका घेईल. बरं का. ज्या मनाला संस्कार नाही, ज्या मनाला वळण नाही, त्या मनाला तुम्ही जर निर्गुणाकडे जर नेण्याचा प्रयत्न केला तर ते येणार नाही. का त्याला आकारच नाही त्या देवाला. मनाला जर द्यायचं असेल तर जिथं आकार आहे तिथं न्यावं लागेल ना. ज्या देवाचा आकार आहे, नुसतं आकार नाही, त्याच्या ठिकाणी काय सौंदर्य आहे. नुसतं सौंदर्य नाही, त्याच्या ठिकाणी काय गुण आहे. मग त्या मनाला त्याच्यामध्ये प्रवृत्त करायचं असेल, स्थिर करायचं आहे ना. मग स्थिर करायचं तर त्या मनाला सांगावं लागतं, मना बघ त्या देवाकडे बघ किती सुंदर आहे, किती सुंदर आहे बघ. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कोणाला सांगावं, त्या मनाला सांगावं. नुसता सुंदर नाही, त्याची कुंडल किती छान आहेत, त्याचे डोळे किती छान आहेत, त्याची ओठ किती छान आहे, सुंदर आहेत. बरं का. त्याची वक्षस्थळ किती सुंदर आहे, त्याचे बाहू किती सुंदर आहेत, त्याची कंबर किती सुंदर आहे, त्यांनी विटेवरती पाय ठेवलेले किती सुंदर आहेत, त्यांनी कमरेवरती हात ठेवलेले किती सुंदर आहेत. असं कोणाला सांगायचं, सुंदरीला नाही, मनाला सांगायचं. कोणाला सांगायचं, मनाला. मनाला त्या भगवंताच्या सौंदर्यामध्ये गुंतता गुंतता ते तिथं स्थिरावतं. बरं का. त्या मनाला स्थिर करण्याची ही पद्धत आहे. भगवंताची भक्ती करायची आहे आणि ती सगुण साकार स्वरूपापासून करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये सगुणाच्या भक्तीला का महत्त्व दिलं. एकदा ते मन त्या सगुण साकार भक्तीमध्ये प्रवृत्त झालं, एकदा स्थिर झालं की कालांतराने ती सगुणाची भक्ती करता 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 त्याला निर्गुणाचा साक्षात्कार होईलच. सगुणी भजता निर्गुणी पावले, नाथ महाराजांनी एवढं नव्हते. म्हणून या पद्धतीने त्या मनाला स्थिर करायचं आहे. एक तुकोबरांची पद्धत सांगितली, तुकोबरांचा संवाद सांगितला. आणि दुसरं आपण त्या देवाच्या ठिकाणी मन स्थिर करण्याकरता त्याच्या सौंदर्याचं वर्णन मनामध्ये करावं. मनाला सांगावं किती सुंदर आहे बघ. जेवढे सौंदर्याचे अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगामध्ये वेगळं वेगळं सौंदर्य सांगितलेलं आहे. बरं का. ज्ञानोबरांचा प्रसिद्ध अभंग आहे, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेची शोभा. हे मनाला सांगायचं. बरं का. मना बघ त्या पांडुरंगाचं तेज किती आहे, किती तेज आहे. तुझी ये निरळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन आशे. कोटी चंद्राचं तेज त्याच्या चेहऱ्यावरती आहे. कोटी म्हणजे कोट्यावरती चंद्र एकत्र केल्यानंतर, कोट्यावधी सूर्य एकत्र केल्यानंतर जे तेज निर्माण होतं ते तेज तुम्हाला पाहायचं असेल तर त्या पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती आहे. पांडुरंग कांती तेज दिव्य तेज झळकते. कोणाला सांगायचं, कीर्तनात लोकाला नाही सांगायचं, मनाला सांगायचं.
मनाला सांगायचं का आपल्याला मन त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं. देव सांगतायत मयेव मन आदत्स्व, माझ्या ठिकाणी ते मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा. आणि या पद्धतीनं त्या मनाला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करता येतं. आणि ही स्थिर करणं हीच त्या भगवंताची भक्ती आहे. एकदा मनात, म्हणून काल मी विचार मांडला, मनाचं स्थैर्य आणि मनाचं धैर्य ह्या फार महत्त्व आहे, लक्षात ठेवा परमार्थामध्ये. आणि एकदा मन स्थिर झालं ना, एकदा ते मन स्थिर झालं की पुन्हा ते देवाला सोडून जात नाही. पहिल्यांदा ते यायला तयार होत नाही, पहिला यायला ते तयार होत नाही. पण एकदा तर त्या मनाला ते मान्य झालं ना, ज्ञानोबांनी वर्णन केले या मनाचे एक निके. त्या मनाचा एक स्वभाव आहे, एखाद्या विषयाला जर ते पाहिलं ना तिथं ते सोकावलं जातं बरं का. मग काय करा, त्याला कुठल्या तरी सुखाकडे नेण्याकरता अनवव सुखचे कौतुके दावीत जायचे, त्याला खऱ्या सुखाकडे नेण्याचा प्रयत्न करा. त्या मनाचा स्वभाव आहे, एखादा पदार्थ एखादा विषय पाहिलं की मन तिथं जडतं. मग त्या विषयाकडे मनाला नेण्याकरता खऱ्या सुखाकडे खऱ्या सौंदर्याकडे मनाला तुम्ही नेण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा जर ते मनाने जर पाहिलं, मनाने जर ते जाणलं ना, मग तुम्ही त्याला ओढून आणण्याचा प्रयत्न केला तर ते येत नाही. मुंगळा आहे, तो काहीतरी पदार्थ शोधत असतो आणि शोधता शोधता त्या मुंगळ्याला गुळाची ढेप दिसली. मुंगळ्याला बरं का, आता त्या मुंगळ्याला त्या गुळाची ढेप दिसल्याबरोबर ती मुंगळा त्या गुळाच्या ढेपेला लागला ना. आमच्या तुमच्यासारखी ना रे, त्या गुळाला मुंगळी लागली काढा. त्या मुंगळ्याला तुम्ही काढाय गेला तर तो मुंगळा त्या ढेपेला सोडत नाही, ढेपेला सोडत नाही. तुम्ही किती प्रयत्न केला, तुम्ही त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न केला तर धड एकीकडं आणि शिर एकीकडे होतं मुंगळ्याचं, पण ते सोडत नाही बरं का. हीच मनाची अवस्था आहे. म्हणजे तो मुंगळा प्राणाला मुकतो पण त्या गुळाला सोडत नाही. तसं मन एकदा जर विषयामध्ये गेलं तर ते निघत नाही. पण त्याच मनाला या पद्धतीने देवाकडे नेलं तर ते स्वतःचा मनपणा विसरतं बरं का. ते पुन्हा प्रपंचाकडे परत माघारी येत नाही. म्हणून या पद्धतीने त्या मनाला त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात मयेव मन आदत्स्व. बाकीचा विचार दुपारच्या सत्रात म्हणलो. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव आता विश्वात्मके देवे